नमस्कार. मिलिंदजी, मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहे. स्थानिक नेतृत्वाची कसोटी पाहणाऱ्या या निवडणुकीत मतविभाजनाचा काही परिणाम होऊ शकतो का? वास्तविक इतर म्हणजे 3 ठिकाणी राज्यामध्ये युती झाली, त्याच्यामध्ये जळगावला पण देखील झालेली आहे. म्हणजे 4 ठिकाणी युती झालेली आहे, म्हणजे शिवसेना आणि भाजपामध्ये युती झालेली आहे. मात्र मीरा भाईंदरमध्ये जे स्थानिक नेतृत्व आहे, या स्थानिक नेतृत्वाला पहिल्यापासून युती नकोच होती. जशी नवी मुंबईमध्ये नको होती, तशीच मीरा भाईंदरमध्ये देखील नको होती. आणि त्याच्यामुळे या दोघांच्या वादामध्ये म्हणजे एक त्यातले एक मंत्री आहेत आणि दोन्ही मीरा भाईंदरचे आमदार आहेत. त्यातले एक आमदार आहेत भाजपाचे आणि दुसरे आहेत शिवसेनेचे. एक प्रताप सरनाईक जे मंत्री आहेत आणि दुसरे जे आहेत ते नरेंद्र मेहता म्हणून आमदार आहेत. या दोघांनाही युती होण्याची म्हणजे त्यांना युती नकोच होती आणि त्यांना प्रत्येकाला आपापली ताकद आजमावायची होती आणि शेवटी सत्ता मिळवण्यासाठी सगळा संघर्ष असतो. त्यामुळे महापालिकेवरती आपली एक हाती सत्ता असली पाहिजे, यासाठी हा सगळा संघर्ष या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यातूनच युती झालेली नाही. म्हणजे दोघांनी युती करण्याचा प्रयत्न केल्याचं मात्र भरपूर दाखवलं. मात्र प्रत्यक्षामध्ये त्या दोघांना युती नकोच होती. त्यामुळे त्यांनी अशी काय आडमुठी भूमिका घेतली की इथे युती झालीच नाही. आता मतविभाजनाचा तुम्ही प्रश्न विचारलात की मतविभाजनाचा फरक काही पडणार आहे का, तर तसा पडणार नाहीये. कारण परिस्थिती अशी आहे की राज्यामध्ये जी सगळीकडे परिस्थिती आहे तीच परिस्थिती मीरा भाईंदरला देखील आहे. तीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा एमएमआर क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे विरोधक जे आहेत ना ते अगदी नगण्य झालेले आहेत. काँग्रेसचं अस्तित्व मीरा भाईंदरमध्ये गेल्या वेळची जी महापालिकेची निवडणूक पाहिली आपण, म्हणजे एक 7 वर्षापूर्वी झालेली 2017 साली, तर त्यावेळेला काँग्रेसच्या निवडून आल्या त्या जागा 12, एकूण जागा आहेत 95. म्हणजे ते सत्तेच्या आसपास कुठेच नव्हते. भाजपाने एक हाती सत्ता घेतलेली होती, 61 जागा निवडून आलेल्या होत्या आणि एकत्रित शिवसेनेच्या त्यावेळेला 22 जागा निवडून आलेल्या होत्या. त्यामुळे भाजपाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना बरोबर नको होती. मात्र शिवसेनेचं म्हणणं असं होतं की आता आमच्याकडे मंत्रिपद आहे, आम्हाला सत्तेमध्ये वाटा मिळायला हवा आणि म्हणून आम्हाला बरोबर घ्या, अशा पद्धतीची भूमिका होती आणि आम्हाला जास्त जागा मिळायला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. मात्र प्रत्यक्षामध्ये ते घडणं शक्य नव्हतं. त्यामुळे ते स्वतंत्र लढत आहेत. काँग्रेस कमकुवत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे ती कमकुवत आहे. मनसे तितकीशी फॉर्म मध्ये नाही किंवा मनसे म्हणावी तितका जोर धरलेली नाहीये. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर आहे. त्यामुळे विरोधक जेमतेमच शिल्लक आहेत अशी परिस्थिती आहे. मिलिंदजी, तुम्ही म्हणाल की या दोघांना युती नकोच होती, अशीच इथली परिस्थिती आहे.